पैशाची बचत करण्यासाठी या 9 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. पैशाचा प्रश्न हा आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात संवेदनशील आणि सर्वात महत्त्वाचा विषय बनला आहे. पैसा म्हणजे फक्त नोटा नव्हे, पैसा म्हणजे सुरक्षितता, आधार, उभारी, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि संकट काळात आपल्याला धरून ठेवणारी खरी ताकद. आज पैसा असेल तर माणूस कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो आणि पैसा नसेल तर जगणंही कधी कधी ओझं बनतं. त्यामुळे पैसा कसा कमवायचा हा एक भाग आहे, पण पैसा कसा वाचवायचा आणि कसा टिकवायचा हा त्याहून मोठा भाग आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे, पैशाची बचत करण्यासाठी या 9 गोष्टी लक्षात ठेवा. या 9 गोष्टी तुमच्या जीवनाचे आर्थिक चित्र पूर्णपणे बदलून शकतात. हे 9 नियम कुठल्याही मोठ्या शिकवणीतून आलेले नाहीत, तर आपल्या दैनंदिन जगण्यातून आलेले आहेत. आणि एकदा हे नियम आयुष्यात पक्के केले की पैसा कधीच हातातून निसटत नाही. नंबर 1 मित्रांनो, सर्वप्रथम हे समजा की बचतीला खर्चापेक्षा जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, बहुतांश लोक एक मोठी चूक करतात. महिन्याच्या शेवटी जे उरेल ते साठवेन, पण ही पद्धत आयुष्यभर कधीच चालत नाही. कारण सर्वांना शेवट नसतो. पैसा जास्त आला की खर्च वाढतात. म्हणूनच कोणत्याही माणसाने हा नियम आयुष्यभरासाठी पक्का करून टाकावा. पैसा हातात आला की आधी बाजूला काढायचा, नंतर खर्च करायचा. कितीही कमी रक्कम असेल, पण ती रक्कम बाजूला काढली की आपल्या मनाचा, घराचा खर्च आपोआप मर्यादित राहतो. हा नियम जिथे पक्का झाला तिथून बचतीची सुरुवात होते मित्रांनो. नंबर 2 मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे खर्चाचा हिशोब. हिशोब ठेवणं म्हणजे कंजूसपणा नाही, तर हिशोब ठेवणं म्हणजे पैशाला आदर देणं. तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, त्याचं आर्थिक आयुष्य यशस्वी आहे, ते सर्व सांगतील की रोजचा खर्च, आठवड्याचा खर्च आणि महिन्याचा खर्च हा लिहून ठेवला पाहिजे. कारण हिशोब नसेल तर पैसा हातातून पाण्यासारखा वाहून जातो. लिहा, भाजीपाला किती, घर खर्च किती, वाहतूक किती, औषध किती, बाहेर खाणं किती. 2 महिने लिहिलं की तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी तुमचा सर्वाधिक पैसा वाया जातो. एकदा हा गळा बंद झाला की बचत आपोआप वाढते. तिसरी गोष्ट, कर्जावर नियंत्रण ठेवा. कर्ज हा बचतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. कर्ज घेतलं की आपण मेहनत करतो, पण त्या मेहनतीचं फळ आपल्याकडे न येता हप्त्यामध्ये निघून जातं. कर्जामुळे मासिक खर्च वाढतो, मानसिक ताण वाढतो, भविष्य कमकुवत होतं आणि सर्वात मोठं म्हणजे बचत संपते. म्हणून अनावश्यक कर्ज घेऊच नका, आणि घेतलं तर लगेच शक्य तितक्या लवकर संपवा. कर्ज नसलेला माणूस हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो, जरी ज्याच्याकडे जास्त पैसा नसेल तरीही. चौथी गोष्ट, इच्छा आणि गरज यातला फरक ओळखा. आपल्याला वाटतं की आपण जगण्यासाठी खर्च करतो, पण खरे तर आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्च करतो. इच्छा अनंत असतात, पण गरज मर्यादित असते. इच्छा पूर्ण करत गेला तर कितीही पैसा कमावला तरी संपून जाईल, पण गरजेपुरता खर्च केला तर पैसा वाचायला सुरुवात होते. वस्तू घेताना फक्त एकच प्रश्न विचारा, ही खरोखर आवश्यक आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू घेऊच नका. हा नियम 3 महिने पाळा, तुमची बचत तिपटीने वाढेल. 5वी गोष्ट मित्रांनो, आपत्कालीन ठेवी तयार करा. माणसाचं आयुष्य हे अनिश्चिततेने भरलेलं असतं. आजारपण, अपघात, नोकरी जाणे, व्यवसायात मंदी यापैकी कोणतेही संकट कधीही येऊ शकतं. आणि अशा वेळी ज्याच्याकडे राखीव पैसा असतो तो कधीच तणावात जात नाही. म्हणून जीवनात किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवणे अत्यावश्यक आहे. हा पैसा कोणाला दाखवण्यासाठी नाही, हा पैसा आपल्याला उद्या एखाद्या संकटाला सामोरं जाताना मजबूती देण्यासाठी आहे. आपत्कालीन ठेवी म्हणजे आपल्या कुटुंबाचं कवच आहे. 6वी गोष्ट, भविष्याचा विचार करा आणि स्पष्ट उद्दिष्टे ठेवा. मनात उद्दिष्ट नसेल तर पैसा कुठे जातो हे कळतच नाही. उद्दिष्ट असेल तर पैसा योग्य ठिकाणी वळवला जातो. घर घ्यायचं आहे, व्यवसाय वाढवायचा आहे, मुलाचं शिक्षण, स्वतःचं आरोग्य, वृद्धापकाळाची तयारी, हे सगळं आधी ठरवा. आणि मग त्या उद्दिष्टांसाठी दर महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला काढा. भविष्याचा विचार करणारा माणूस कधीही पैशाच्या संकटात
अडकत नाही. नंबर 7 मित्रांनो, 7वी गोष्ट, छोट्या रकमा दुर्लक्षित करू नका. मित्रांनो, मोठी बचत ही मोठ्या रकमावर अवलंबून नसते. मोठी बचत तयार होते छोट्या रकमांच्या सातत्यावर. 10 रुपये दररोज, 20 रुपये दररोज, 50 रुपये दररोज, काहीही असू दे, पण रोजचे रोज किंवा आठवड्याला थोडे थोडे जमा केले की त्याची ताकद अमाप असते. पैसा असा आहे, पैसा पैशाला ओढतो. थोडा वाचला की दुसरा आपोआप जोडला जातो. सातत्याने बचत करणारा माणूस कधीच रिकामा राहत नाही. 8वी गोष्ट मित्रांनो, कमाई वाढवण्यापेक्षा खर्च कमी करण्याची कला शिका. आपल्याला वाटतं की पैसा कमी पडतोय म्हणजे अधिक कमाई केली पाहिजे, पण सत्य हे आहे की कमाई वाढवणं कठीण आहे, पण खर्च कमी करणं सोपं आहे. खर्च तपासा, बाहेर खाणं, अनावश्यक प्रवास नको, त्या वस्तू एकदाही न वापरलेल्या वस्तू, दिखाऊपणा, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेला खर्च हे टाळले की बचत दुप्पट होते. खर्च कमी झाला म्हणजे पैसा सुरक्षिततेकडे वळतो आणि हीच बचतीची खरी सुरुवात. 9वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पैशाला कामाला लावा. फक्त बचत करून काही होत नाही. पैसा पडून राहिला तर तसाच राहतो, पण योग्य ठिकाणी ठेवला तर वाढतो, फुलतो आणि भविष्यात तुमच्यासाठी काम करतो. जसं माणूस काम करतो तसाच पैसा देखील काम करायला हवा. छोट्या रकमेतून सुरुवात करा, नियमितपणे ठेवी वाढवत चला. पैसा वाढवताना पाहणं ही एक वेगळीच आनंदाची भावना असते. पैसा वाढला की आत्मविश्वास वाढतो, सुरक्षितता वाढते आणि आयुष्य अधिक स्थिर होतं. मित्रांनो, ही 9 गोष्टी साध्या आहेत, पण त्याची ताकद अफाट आहे. ज्या घरात हे 9 नियम पाळले जातात त्या घरात कधीही पैशाची कमी पडत नाही. पैसा हातातून निसटत नाही. माणूस शांततेने जगतो आणि संकट आलं तरी तो कधीही डगमगत नाही. बचत म्हणजे कंजूसपणा नाही, बचत म्हणजे शहाणपणा, बचत म्हणजे स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित करणं. जीवनात ही 9 गोष्टी पक्क्या केल्या की पैसा तुमच्याजवळ राहतो, वाढतो आणि त्या पाठीशी उभा राहतो मित्रांनो. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करूया आणि अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.